शिंदेंना मुख्यमंत्रीपद न मिळाल्यामुळे समाधी अवस्थेत पोहोचले। शिंदेंच्या आमदारांना सांगितलं तर भाजप पक्षातील लोकांचे फोन टॅप केले जात असल्याचा शिंदेंना संशय। सामनातून खळबळजनक गौप्यस्फोट। आधी शिवसेना एकत्र आणण्याचं वक्तव्य, नंतर शिरसाटांचा घुमजाव। वेळ आली तर ठाकरे शिंदेंना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार, शिरसाटांनी केलं होतं वक्तव्य। तर शिंदेंना भाजप बाजूला करत असेल त्यामुळे शिरसाटांची गुगली। उद्धव ठाकरेंना तर एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करायचं होतं। शिरसाटांनी केलेल्या वक्तव्यावर चंद्रकांत खैरेंची टीका। सध्या जो धर्माच्या बरोबर राहील तोच जिवंत राहील, जो धर्माच्या विरुद्ध राहील त्याचं काही खरं नाही। जळगावातील एका कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटलांचं विधान। नव्या कर रचनेनं आता मध्यमवर्गीय, नोकरवर्ग आणि तरुणांना मोठा फायदा होणार। युवांसाठी वेगवेगळे मिशन, स्वप्नांना भरारी देण्याचा हा प्रयत्न। मुख्यमंत्री फडणवीसांकडून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार। लक्ष्मीची पावलं येती घरात, ओची दिवाळी दसरा असा हा अर्थसंकल्प। महाराष्ट्राच्या विकासासाठी भरपूर निधी देण्यात आलेला आहे। उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदेंना लक्ष्मीशिवाय काहीच दिसत नाही। लक्ष्मी त्यांच्याच घरात आहे, महाराष्ट्रात कुणाच्याच घरी पोहोचलेली नाही। अंबादास दानवेंचा शिंदेंना टोला। निर्मला सीतारामन यांनी चांगला अर्थसंकल्प दिलाय, तर शेतकरी आणि सामान्यांसाठी हा चांगला अर्थसंकल्प। उपमुख्यमंत्री अजित पवारांची ही प्रतिक्रिया। राज्यात लवकरच समान नागरी कायदा लागू होईल, विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हेंचं विधान। तर न्यायालयांमधील निकालपत्र मराठी भाषेत देण्यासाठीची सुद्धा कारवाई करण्याचे निर्देश।